सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34। नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात अचानक आलेल्या भीषण पुरामुळे मोठी हानी झाली। या पुरात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला। 41हून अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे। तिबेटमधून नेपाळमध्ये येणाऱ्या भोटेकोशी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं नदीकाठच्या परिसरात हाहाकार उडालाय। या अचानक वाढलेल्या पुरात अनेक बाजारपेठा पाण्याखाली गेल्यात। काही जलविद्युत प्रकल्पांचंही मोठं नुकसान झालंय। परिस्थिती गंभीर असल्यानं प्रशासनानं त्रिशूली नदीच्या खालच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलंय। या पुरामागे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। रसुवा जिल्ह्याचं प्रमुख जिल्हा अधिकारी नरेंद्र परियार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा मुख्यालय आणि आसपासच्या भागात पाऊसच झाला नव्हता। हवामानही स्वच्छ होतं, त्यामुळे कोणताही मोठा पाऊस न पडता नदीला अचानक एवढा प्रचंड पूर कसा आला याचा शोध सुरू आहे। प्रशासनानं वरच्या हिमालयीन भागात एखादं हिमनदी तलाव फुटलं असावं किंवा पाण्याचा तात्पुरता अडथळा तुटला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे। मात्र याबाबत अद्याप अधिकृतपणे स्पष्ट कारण समोर आलेलं नाहीये। पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेकांना जणू एखादं धरण अचानक फुटल्यासारखं वाटलं। स्थानिक नागरिक अजय श्रेष्ठ यांनी पाण्याचा प्रवाह अत्यंत जोरात असल्याचं सांगितलं। या पुरात चिलीमे जलविद्युत प्रकल्पासह इतर काही हायड्रो पॉवर प्रकल्पांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। नदीतील पाण्याचा जोर कायम असल्यानं नुवाकोट आणि धांडिंग या जिल्ह्यातील काही भागांवरही पुराचा धोका निर्माण झालाय। प्रशासनानं या भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या।